माणूस ओळखणे सगळ्यात सोपे, फक्त चेहऱ्यामागचा खरा चेहरा ओळखता आला पाहिजे. सुखदुःखापेक्षा जेव्हा जगण्यातला आनंद मोठा असतो तेव्हा आयुष्य पूर्णपणे समाधानाने भरलेले असते. मनुष्य नेहमी गरजा भागवण्यासाठी धावत असतो, मात्र अपेक्षांची भूक त्याला समाधान घेऊ देत नाही. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगारच्या भावात विकलेले असतात. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. माणसातलं जनावर नाहीसं होण्यासाठी लक्ष्मी आणि सरस्वती दोघींचे आशीर्वाद लाभावे लागतात. आयुष्यातील प्रत्येकच गोष्ट व्यवहाराच्या तराजूत मोजणाऱ्यांना समाधानाचं मोल आणि त्यागाची किंमत वयाच्या कुठल्याच वळणावर कळत नाही. ज्यांच्याकडे दाखवण्यासाठी काहीच नसतं ते आपली लायकी दाखवतात. आपल्या आजूबाजूला रेटून खोटं बोलणारी माणसं असली की जीव तोडून खरं बोलणाराही नकोसा वाटायला लागतो. प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते किंवा वेळ निघून गेल्यावर समजते. प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार तुम्हाला चांगला किंवा वाईट ठरवेल. तुम्ही इतरांच्या आकलनाच्या आधारावर चांगले किंवा वाईट नाही आहात. तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करता आली पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्वतःला ओळखा आणि मग जगासमोर ठामपणे उभे राहा. सांगितल्यावर काळजी करणारे खूप असतात, पण आवाज किंवा मूड ओळखून काय झाले तुला असं विचारणारे खूप कमी असतात. सहनशीलता ही यशाच्या मार्गातील अडथळे कमी करण्याचे काम करते. धैर्य हे यशाच्या योग्य वेळेची भेट घडवून आणते. अपयशी घटनांना पचवून पुन्हा पुन्हा प्रयत्नशील ठेवण्याचे बळ हिंमत देत असते आणि मिळालेल्या यशाला गर्वापासून दूर ठेवण्याचे काम विनम्रता करीत असते. या गुणांनी संपन्न असणारा व्यक्ती कधीच अपयशी राहू शकत नाही. सहनशीलता, धैर्य, हिंमत आणि विनम्रता या गोष्टी माणसाला फक्त यशस्वी बनवत नाही तर एक आदर्श माणूसही बनवतात. बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारातच उडी मारणार. काही लोकांचंही असंच असतं. लोकांसाठी आपली किंमत फक्त त्यांची गरज ठरवते. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरं सुख होतं. प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार आहे. जो जसा आहे त्याच्यासोबत तसं वागायला शिकले पाहिजे. आयुष्य मन मोकळेपणाने जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं उद्या स्मशानात जायचं की मंदिरात. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. स्वतःची काळजी घेणे आणि अपमानित ठिकाणी स्वतःचा सन्मान करणे या लाईफ स्किल्स आपण शिकायला हव्यात. एकदा का जगण्यातला थरारा अनुभवला की कुठल्याच आव्हानांची भीती न उरता हर एक क्षण जिंकण्याची उमेद वाढून जगण्याची खरी मजा लुटता येते. हीच आपल्यातल्या सामर्थ्यांची ओळख करून देणारी चांगली संधी असते. दुसऱ्याकडे जे आहे ते आपल्याकडे नाही म्हणून दुःख करत न बसता आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा. पराभव विसरायला आणि अपमान पचवायला शिकलेला एखादा माणूस आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरा जातो. जोडीदार जर खडतर रस्त्यावरून ठेचा अनुभवत चालत आला असेल तर संसाराचा प्रवास आपोआप आनंददायी व सुखकर होतो. संघर्षाचा काळ हा आयुष्यातला सगळ्यात बेस्ट असतो. तुमच्यातलं सर्वोत्तम बाहेर काढण्याची क्षमता फक्त याच काळात असते. नशिबात नसलेल्या गोष्टी आयुष्यात आणायला फार धडपडतो माणूस. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.